प्रभाग 16 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या सेवाभावी टेमगिरे दाम्पत्यानं पुणे मनपा निवडणुकीकरता अपक्ष उमेदवारी दाखल करून चांगलंच चुरशीचं आव्हान निर्माण केलं आहे। राष्ट्रवादीचे वैद्यकीय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष आरोग्यदूत नीना टेमगिरे आणि त्यांच्या पत्नी भूमाता ब्रिगेडच्या पुणे शहराच्या अध्यक्षा लोकसेविका कोमलताई टेमगिरे हे दोघेही राष्ट्रवादीकडून उमेदवारी करता इच्छुक होते, पण पक्षानं उमेदवारी दिली नाही तरी खचून न जाता जनतेच्या आग्रहास्तव त्यांनी ही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि कब्बशी या चिन्हावर रिंगणामध्ये उडी घेतली। हा निर्णय केवळ जनतेच्या आग्रहास्तव विकास कामांसाठी आम्ही घेतला असून लढणार आणि जिंकणार, उत्तम कामगिरी बजावणार, महिलांना न्याय देणार, चांगली विकास कामं प्रभाग 16 मध्ये आणणार असा निर्धार व्यक्त केला आहे। पाहूया त्यांनी साधलेला हा संवाद। जी अपक्ष निवडणूक लढवण्याची काय भूमिका आहे तुमची, काय कारण आहे, काय सांगा? नमस्कार। काय नाही, लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही इलेक्शन आम्ही सामोरे जातोय। यामध्ये पक्षात्मक पक्षाने तिकीट डावललं काही हरकत नाहीये, पक्षाने का डावललं का त्यांचा प्रश्न आहे। आज वैद्यकीय कक्ष म्हणून या भागामध्ये जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त लोकांना उपचार आणि सर्जरी मोफत करून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले 4,000, डायरेक्ट महिलांना थेट लाभ मिळवून दिलाय आणि मला काय कुणाला त्याच्यामध्ये दोषही द्यायचा नाही, काही नाही, पण मला प्रतिकूल वातावरण आमच्या बाबतीत वाटतंय आणि मला लोकांवर विश्वास आहे, माझ्या कामावरती विश्वास आहे, काम करत आलोय आणि काम करत राहू, त्याच्यामुळं काही हरकत नाही आणि आम्ही कबशी या चिन्हावरती निवडून येणार आहे हे मला 100% निश्चित आमचा विजय आहे आणि माहिती आहे मला, त्यामुळे आम्ही ही इलेक्शन लढवतोय। महिलांकरता काय सांगाल, कुठल्या योजना राबवणार आहात? सर्वप्रथम आम्हाला तर इथे 500 बेडचं ससून सारखं एक हॉस्पिटल उभं करायचं आहे। महिला सुरक्षित नसल्यामुळे आणि इतरही समस्या महिलांमध्ये असतात, आरोग्याच्या समस्या असतात, तर त्यासाठी आम्हाला हॉस्पिटलसाठी काम करायचं आहे। तसेच काय सांगाल, तुम्ही निवडणूक लढवताय, महिलांसाठी तुम्ही काय केलंय, भविष्यात तुम्हाला महिलांसाठी काय करायचंय? आम्ही महिलांसाठी याआधी बऱ्याचशा योजना राबवल्यात, म्हणजे त्यामध्ये बरेचसे क्लासेस वगैरे घेतलेत महिलांचे। त्यामध्ये आम्ही आता जे चाललेत ट्रेंडिंग क्लासेस, नथ मेकिंग, ज्वेलरी मेकिंग, नेल आर्ट, असे बरेचसे म्हणजे आत्ताचे ट्रेंडचे क्लास आम्ही घेतलेले आहेत आणि यापुढे आम्ही ते क्लासेस वगैरे घेणार आहोत। तसेच आम्ही लाडक्या बहिणींचेही 3800+ फॉर्म आम्ही भरलेले आहेत ऑफिसमध्ये। तुम्ही फिरताय प्रचारासाठी, तुम्हाला काय समस्या दिसतात आणि तुम्ही काय करणार आहात निवडून आले? आम्हाला आता तरी रोडचे, परत ट्रॅफिकचे नाही का, वाहतूक कोंडी, अजून गटारे, कचरा यावरही काम करायचे आहे। या समस्या लोकांमध्ये जास्त जाणून येत आहेत आणि तसेच आता महिला व मुली सुरक्षित नाहीयेत, यावरही आम्हाला काम करायचं आहे जास्त करून। आता मागील नगरसेवकांनी काही काम केले नसल्यामुळे त्याला जबाबदार कोण? तसेच आम्हाला महिलांकरता बचत गट उभे करायचे आहेत आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी घर बसल्या उद्योगही मिळवून द्यायचे आहेत। आणि कब्बशी या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा। धन्यवाद।